Namaste, Namaskara, welcome back to my channel. Yesterday I went to Sarafa market. तिथे मी काय काय शॉपिंग केले हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. बेसिकली इट्स सराफा मार्केट शॉपिंग हॉल. नो मोर खर्चास. लाईक मी फक्त जे इसेन्शियल आहे, इसेन्शियल काय म्हणते मी, जे एसेन्शियल आहे तेच आणलेलं आहे. आणि मी तुम्हाला त्याचे प्राईस पण सांगेल. खूप मस्त खूप मस्त 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 भेटलेत. बट आय हॅव नॉट गॉट दी इंडियन सॉरी महाराष्ट्रीयन ज्वेलरीज. बट ते आहेत माझ्याकडे, सो आय हॅव नॉट बॉदर्ड दॅट मच. फर्स्टली लेट्स गो विथ माय फेवरेट थिंग इज दिस कडा. आय हॅव गॉट दिस 84 इतके मस्त आहेत, इतके छान आहेत. आणि हे तुम्ही डेली वेअरलाही यूज करू शकता. इट्स सो डॅम ब्युटिफुल. हे पहा किती छान वाटतं. हे पहा, इट्स सो ब्युटिफुल. आणि नेक्स्ट मी आणलेला आहे रिंग्स. दीज आर दी रिंग्स. पार्टीवेअर रिंग्स आहेत ॲक्च्युली. सो आय हॅव ब्रॉट देम 3. Now don't tell me that why have you brought this two same, one for me and one for my sister. Okay, so हे 3 असे आहेत. मी तुम्हाला घालून दाखवेल कसं वाटेल ते. हे पहा काय मस्त दिसतंय है ना. सी. आणि हे पहा अशी. दिस इज माइन. ओके श्रुती, आय एम टेलिंग यू नाव ओनली. आणि ह्याच्यानंतर आय हॅव ब्रॉट सम ट्रेडिशनल रिंग्स like this are the rings, traditional rings. 3 आणलेत मी माझ्यासाठी, माझ्या बहिणीसाठी, माझ्या मम्मासाठी. ओके, हे पण खूप सुंदर आहेत. लाईक इफ यू वेअर ट्रेडिशनल कुर्ता, वेअर अ लॉंग झुमका अँड वन रिंग अँड यू आर रेडी टू गो. इट लुक्स सो सो प्रिटी. आता माझ्या आउटफिटवरती जात नाही आहे, बट इफ यू वेअर इंडियन अटायर इट्स लाईक बॉम्ब. इट विल बी लुकिंग बॉम्ब ऑन यू. अँड सेम विथ दिस रिंग. ओके, सेम विथ दिस रिंग. हा रिंग तुम्ही असं घाला, whether you are going with your office party or any colleague meeting, you are going to be killing it. Okay, खूप खूप छान स्टनिंग दिसतं. Wear this and gold jewelry on it. It will be looking fantastic. If you want haul on that, please comment me below. Okay, the next thing I have brought is the hay necklace. This is for, मी प्राइसच नाही सांगितलं तुम्हाला. हो, एक सेकंड, आधी हे सांगते मग तुम्हाला नंतर सांगते बाकीचे. हे आहे 150ला. मला आवडलं, छान आहे. सो त्याची कानातले असे आहेत. मला आवडलं. इट्स लाईक छान, नाईस. हे पा अशी दिसेल ती. ओके, छान आहे, मला आवडलं. 150ला येतं काय, तर हे खूप मस्त आहे. अरे 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 यार, काय झालं हे. ओ माय गॉड. हो, वर्थ इट. आणि त्याच्यानंतर मी हे नेल पेंट्स आणले इनसाइडचे. 1 फॉर 90 रुपीज. हे पण 90 रुपीजचे आहे. दिस रिंग वॉज फॉर 190 रुपीज आणि दिस वॉज फॉर 90 रुपीज. ओके, आणि कडाचे तर मी तुम्हाला सांगितलेच आहे. आफ्टर दॅट दिस वॉज अबाउट माय ज्वेलरी. आणि नंतर मी आणले थोडे मेकअप प्रोडक्ट्स, बट अगेन नोटेड विच वॉज एसेन्शियल. ओके,
जे एसेन्शियल होतं तेच आणलं. फर्स्टली मी आणलं हा स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर. आय हॅव नेवर यूज्ड. वॉट आय ॲक्च्युली थिंक इज इन्व्हेस्ट मोर ऑन युअर स्किन केअर रॅदर देन इन मेकअप. कारण मी मेकअप खूप मिनिमलिस्टिक ठेवते. फाउंडेशन ही जास्त नाही वापरत मी, कधीतरी फंक्शन असेल तरच. सो ॲज इट समर आय थॉट बाईंग दिस इज अ मस्ट. सो हे आहे स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर. So this is for 370 rupees. So हे असं आहे. सो बेसिकली हे असं बंद करून असं मारायचं आहे. सो दिस इज फॉर दॅट मेकअप पिक्चर. आणि त्यानंतर मी परत आणले हे फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर. सो दिस इज इन दी शेड ऑफ 310 SPF 32 PA. This I have used it, so I'm completely trusting it. Then comes is this lipstick. Behind this lipstick there is a big story. In short, I'll tell you. Okay, so हे lipstick चे shade केवढं मस्त आहे. You have known that well-known quote like don't judge a book by its cover. It's proven correct with this product. ॲक्च्युली मी जात होते तेव्हा बघितलं ती अशी बसलेली लिपस्टिक. मी म्हणलं किती छान आहे. आय डोंट नो, आय हॅव नेवर यूज दिस प्रोडक्ट फ्रॉम इनसाइड कंपनी. आय डोंट नो वेदर इट्स लोकल और नॉट, बट दिस शेड आय लव्ड इट. कारण मी कधीही आतापर्यंत यूज केलेलं इज लाईक लॉरियल, मेबलिन, लॅक्मे अँड के ब्युटी. हे तीनच वापरले. आय ट्रस्ट दिस products, but I have never used this Insight one. But the game changer was all about the shade. ह्याची शेड पहा यार, किती क्यूट आहे. इट्स ब्राऊन. मला आतापर्यंत ही की ब्युटीमध्ये नाही भेटलं. इट्स देअर बट नॉट डार्क ॲज दिस. सो मला तर घ्यायचंच होतं. अँड इट वॉज फॉर 240 रुपीज. ओके, इट्स सो ब्युटिफुल. लाईक सी, just apply one layer and you're good to go. It's so beautiful. फक्त एक लिपस्टिक लावा and you're more clear, not clear but you look like more energetic. What I feel is applying lip balm and applying lipstick makes me look more energetic. This is my theory of looking. आणि मी ह्याच्यासोबत आणलं लिप लायनर स्विस ब्युटीचं. So yeah, this was for 120. स्विस ब्युटीचा आहे. हा पण तेच शेड आहे. सी, ओके. सो आय लव्ड इट. सो मात्र आवडले, खूप छान आलेत मला. मेन थिंग, व्हॉट आर दी टोटल प्राइस ऑफ दिस. सो मी जेव्हा जाणार होते, मम्मा मला म्हणलेली डोंट शॉप मोर दॅन 500 रुपीज बिकॉज वी हॅव ऑल दी प्रोडक्ट्स. लाईक मेकअपचे सगळे सामान आहेत, लिपस्टिक आहे, मेकअप पिक्चर नव्हतं, दॅट इज ॲडिशनल. ज्वेलरीज पण आहेत. बट आता सराफाला चाललो तर काही ना काही शॉपिंग तर करावंच लागेल. तरी मी शोधून शोधून इसेन्शियलच गोष्टी घेतल्यात. तरीही माझा बजेट 2000 पर्यंत गेलेला आहे. कोई ना, फिर से आ जाएगा. पण आय थिंक इट्स डॅम गुड. आणि मी खूप सारं न्यू डिशेस पण ट्राय केले. ते तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या लिंकवर जाऊन बघू शकता. प्लीज फॉलो करा इंस्टाग्रामच्या पेजला. तुम्हाला नवीन नवीन कंटेंट दिसेल. आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नवीन नवीन व्लॉग येईल, व्हिडिओ दिसेल. तुम्ही खूप मजा कराल या व्लॉग्समध्ये. आता मी, कॅन यू गाईज इमॅजिन, मी दिवाळीनंतर घरी गेलेले नाही आहे. It's been 7 months. I was like yesterday so surprised by booking the ticket. Last booked on 17 October. I was like, oh my god. Like मी इतकी बिझी होते. फ्रँकली स्पीकिंग, मी फॅमिली सोडून कधीही राहिलेली नाही आहे. आय फील लाईक आय बेसिकली फिअर. मला लोक पाहिजे आजूबाजूला. आय फिअर बिईंग अलोन व्हेरी मच. सो बट गॉड ग्रेस, मला जे रूममेट एकदम चांगले आहेत, खूप मस्त आहेत. सगळं काही मतलब वी आर व्हेरी फ्रेंडली. बट फॅमिली इज फॅमिली.
पण ह्या डिप्लॉयमेंट्स प्रोजेक्ट्सच्या चक्करमध्ये टाइम कसं गेलं मला कळलंच नाही. एव्हरी टाइम आय कॉल मम्माला सांगते पप्पाला सांगते हे हे असं आहे, असं झालं तसं झालं, हे हे टेन्शन आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे करायचं आहे. आणि असं बोलत बोलत कधी टाइम निघून गेलं कळालंच नाही. आय वॉज लाईक ओ माय गॉड. आणि मला इंदोरमध्ये येऊन 1 वर्ष झालं. ओ माय गॉड, इट्स 1 year anniversary, वर्क anniversary. सो आय वॉज लाईक ओ माय गॉड, आय हॅव केम टू फार नाव. So all thanks to God and my elder ones who blessed me. Okay, so yeah, आता मी नेक्स्ट व्लॉग खूप मजा येईल नेक्स्ट व्लॉगमध्ये तर, बिकॉज मी चालले आहे सोलापूरला. तिथे मी फर्स्टली जाऊन खाणार आहे खूप चांगले चांगले डिशेस लाईक सुप्रजा पावभाजी, मिष्टीची पाणीपुरी आणि कृष्णा आईस्क्रीमची फालुदा आणि मंचुरियन. I miss them so much. No offense, but if you're from Maharashtrian, you would definitely not love Indori chaat because Indori chaat is more different than Maharashtrian. आपल्या महाराष्ट्रीयन पीपलला कसं एकदम तिखट चमचमीत हवं असतं, बट इकडे तसे नाही. जर तुम्ही महाराष्ट्रावरून येत असाल, आय लाईक इन दिस इंदोर इज ओनली जलेबी पोहा, इंदोरी पोहा आणि खोपरा पॅटिस थोडंफार आवडलं, गराडू कन्सेप्टच नाही कळली. ठीक आहे, बट एव्हरी कल्चर हॅज अ डिफरंट स्वाद. आता मी जिथे आय हॅव ग्रोन अप, आय वुड डेव्हलप दॅट टेस्ट ओनली ना, सो इट माइट बी दॅट ऑल्सो. So but I love the Maharashtrian cuisines. But now I'm going to Solapur, so I'm going to try everything. Firstly, आईचा हातचा खिचडी. I'm missing it so much. आधी तर मी ते खाणार आहे. आणि माय रूम, आय एम मिसिंग एव्हरीथिंग. बट आता 2 वीक नंतर मी जाणारच आहे. सो नवीन नवीन ब्लॉग्स, खूप छान ब्लॉग्स येतील. माझे बॅकपॅकचे सगळं सांगितलं तर इथेच रिव्हील होईल. देर विल बी नो सस्पेन्स. सो प्लीज चेक आउट माय ब्लॉग्स. आणि या, दॅट्स फॉर दी टुडे. अँड दिस वॉज ऑल अबाउट सरोजनी शॉपिंग हॉल. Okay, so let's meet on the next video. Until then, bye bye.